बीजेपी असू द्या, उद्धव ठाकरेची असू द्या किंवा MIM वाला वगैरे सगळे चोर आहेत. येणार आहेत का निवडून? ते निवडून पण येणार नाही तर त्यांना खुर्च्या बी भेटणार नाही. मोदी आला तर परत वाट लागणार आहे. माझ्या मते तर ठाकरे जे परिवार होते ते उत्तम होते. उद्धव ठाकरेंनी काय आपल्या पायावर कुऱ्हाड मारून दिली. ते गद्दार आहे, ते गद्दार आहे. ते आम्ही पहिल्यापासून शिवसेनेला देतोय. ते आम्ही आतापर्यंत शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंलाच आम्ही मत देतो. गद्दाराला काढणार आणि शिवसेना पुढे आणणार आमची मशाल. नुसतं रेशन तांदूळ देत आहेत, रेशन गहू देत आहेत. त्याला डाळ नाही, त्याला तेल नाही, त्याला मीठ नाही, त्याला पीठ नाही. बँड्रा ईस्ट मध्ये गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये हे संपूर्ण मार्केट भरलेलं आहे. मात्र पब्लिक जी आहे प्रचंड भडकलेली आहे. त्यांची रिॲक्शन काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना दिसत आहेत. सध्या आम्ही हा रस्ता पाहतो, तुम्ही इथं सगळे मार्केटमध्ये बसलेले आहात. काय वाटतं, विकास कामांचे मुद्दे असतील मात्र हा रस्ता असा आहे, तुम्ही इथे जे आहे विकण्यासाठी बसले आहात वस्तू, काय रिॲक्शन आहे तुमची? आमचे रिएक्शन एकच आहे की आम्हाला सगळ्यांना मार्केटमध्ये त्याने मार्केट करून द्यावं आणि जागा द्यावं. का नाही दिला आतापर्यंत शिंद्याने? आम्ही काय ह्या मातीमध्ये बसतोय? आमची रोजीरोटी बंद आहे म्हणून आम्ही मातीमध्ये बसतोय ना. आम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस नाहीये. काय या लोकांनी आम्हाला कामं दिले नाहीत? कुठं कुठं त्यांनी धाबे लावून दिलेत. आमच्यासाठी त्यांनी काहीच नाही केलं, तर आम्ही त्याच्यासाठी का लढावा आणि त्याला आम्ही का निवडून द्यावं? बरोबर आहे ना. आता ही माती या खड्ड्यामध्ये आम्ही बसतोय, पडतेत झडतेत लोक येताना जाताना, तरी पण आम्ही इथं आमचा धंदे होत नाहीत. इथं धंदे जर करायला गेले तर म्युन्सिपाल्टीच्या गाड्या येत आहेत इथं. मग आम्ही जगायचं कसं? मग ह्या लोकांना कळत नाही का की बाबा आमच्या जीवावर आम्ही जर मतदान नाही केलं तर ते कसले निवडून येणार आहेत? येणार आहेत का निवडून? ते निवडून पण येणार नाहीत आणि त्यांना खुर्च्या बी भेटणार नाहीत. हे माझं लांबपर्यंत गेलं पाहिजे हे बोलणं. आणि ज्या भारताला पण कळलं पाहिजे की बाबा आपण यांना मत दिल्याच्या नंतर आपली झळ किती लागते आणि आपलं रक्त किती आटतंय. हा, नुसतं रेशन तांदूळ देत आहेत, रेशन गहू देत आहेत. त्याला डाळ नाही, त्याला तेल नाही, त्याला मीठ नाही, त्याला पीठ नाही. मग नुसतं गहू आणि तांदूळ देऊन काय फायदा आहे त्याचा? ते तर कुणी बी देऊ शकतंय. जो आनंदाचा शिधा दिला जातो तो पण पूर्णपणे येत नाही असं मत आहे तुमचं? पूर्णपणे येत नाही. जो आनंदाचा 1000 रुपयाला पिशव्या आहेत त्या सुद्धा एक पिशवी येते, एक पिशवी येत नाही. मग आणि ते पण म्हणतात की नाही तुम्हाला, आणि किडे पडलेले कशाला आम्ही खावावे? ते किडे पडलेले आहेत. आता मी घरी असताना तर कॅमेरामध्ये दावले असते ते अन्न कसं येतंय कसं नाही. ते गव्हामध्ये एवढं भुसकट असतं, 1 किलो गव्हामध्ये 1/2 किलो भुसकट निघतंय. मग माणसाने जगायचं कसं? त्या लोकांना कळायला पाहिजे ना. ते मत मागायला येतात. एक मत करोडाचं आहे आणि त्यांनी 50 रुपयावाले ते तांदूळ, 10 रुपयावाले किलोवाले तांदूळ आणि गहू आणून देतात आम्हाला. मग आम्ही का घ्यायचे त्यांचे? हा, मग आम्हाला योग्य वाटतंय पहिल्यापासून आम्ही शिवसेनेमध्ये आम्ही शिवसेनेला, भलं ती शिवसेना येऊ नाही तर नाही येऊ, पण आम्ही लास्ट पर्यंत त्याच्यासाठी लढू. मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी ऐतिहासिक लढत पाहायला मिळते. काय बोलणार, काय वाटतं, तुमच्या मनाला पटतं का हे, किंवा विकास कामांचे मुद्दे हे समोर असले पाहिजे? आम्हाला काय वाटतंय की शिवसेनाच आली पाहिजे आणि शिवसेनावरच आम्ही कधी पण मतदान देतो. मात्र कोणती शिवसेना, आता हा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, मतदार पण संभ्रमात पडलेले आहेत. काय करावं? मग आम्ही ठाकरेची शिवसेनेला मानतो. हा, आमचा धनुष्यबाण त्यांनी चोरून का नेला? पहिली गोष्ट त्यांनी नेते चोरले, धनुष्यबाण पण चोरला. मग आम्ही ठाकरेला विसरत नाही, कारण आम्ही राहतो ह्या एरियात आणि ठाकरेशिवाय आम्ही कोणाला मतदान देतही नाही. पण जर आपण पाहिलं तर समोरून विकास कामांचे मुद्दे दाखवले जात आहेत की आम्ही विकास करतोय, हे करतोय. तर काय वाटतं मग तुम्हाला की, आणि हिंदुत्व सोडलं असा आरोप होतो ठाकरेंनी? ही सगळं गोरगरिबाची कमाई ते लोक खात आहेत आणि हे काम जे चालले आहेत ते गोरगरिबाच्या रक्ताचे काम आहेत. हे आम्ही त्यांच्या समोर पण बोलायला, कळलं का? आज सिलेंडर कितीला झाला? 1100 रुपये, 1200 रुपयाला एक सिलेंडर झाला. 400चा सिलेंडर. लोकांना महागाई किती केली या भाजीपाल्यापासून. ते आम्ही का त्यांना द्यावं मत? आम्हाला का द्यावं वाटेल त्यांना मत? आम्ही देणार नाही त्यांना. आम्हाला जे योग्य वाटतंय ते आम्ही पहिल्यापासून शिवसेनेला देतोय. ते आम्ही आतापर्यंत शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंलाच आम्ही मत देणार. जनतेला काय हवंय, काय वाटतं तुम्हाला, कोण जिंकून यायला हवं किंवा कशा प्रकारे तुमचे मुद्दे आहेत, काय बोलतो? माझं तर एकच म्हणणं आहे, सगळ्यांनी व्यवस्थित, कोणी जिंकून आले त्यांनी व्यवस्थित कामं करा, एवढंच बोलणं आहे. नक्की जे आहे महागाईचा प्रश्न देखील वाढत चाललेला आहे. तर समोरून जे आहे मोदी की गॅरंटी म्हणून जे आहे ते देत आहेत, ऑफर देत आहेत. तर दुसरीकडून महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील असं काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली आहे. महिलांचा नेमके मुद्दे काय काय असावं महिलांसाठी? सिलेंडरचे गॅसही हो, तेही वाढतच चाललेले आहेत. आर्थिक याच्यावर बोलायला गेलं तर सगळ्या महागाईमुळे
कसं जीवन जगावं हेच कळत नाही सामान्य लोकांना. तर त्यांनी विचार करावा की सामान्य जनतेसाठी काय करता येईल. जो जिंकून त्यांनी ते विचार करावा. एवढंच बोलणं आहे माझं. तुम्ही म्हणतायत की शिवसेना, मात्र नेमकी कोणती शिवसेना असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का? बेलठाकरेचे आदमी शिवसेनाचे लय भारी काम केले. लॉकडाऊन मध्ये आमचे जे प्रश्न करले महाराष्ट्र मध्ये पब्लिकचे, अभी वो दूसरा मुख्यमंत्री बनले तो आमचे महाराष्ट्रामध्ये शिवसेना मध्ये आणणारच आहे. सगळेचे गरीब मध्येचे महाराष्ट्रामध्येचे शिवसेना चांगले माणूस आहे. शिवसेना चांगलंय म्हणतायत, पण आता शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे. मात्र मग कोणती खरी शिवसेना? आता धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढाई आहे, तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना, काय वाटतं? मशालवाली बेलठाकरे वाला आदमी चांगला आहे. बाळा ठाकरेंची शिवसेना. शिवसेना बेलठाकरेची शिवसेना आम्ही बोलते. मग नंतर एक खासदार निवडून आल्यावर अनेक लोक असतात अशी की कामे करत नाही, मग परत तोंड दाखवत नाही, मत घ्यायला येतात. तर तुम्हाला काय वाटतं की काय कामं झाली पाहिजे, विकास कामं? महाराष्ट्रामध्ये चांगले बेलठाकरेचा आदमी लय चांगला माणूस आहे. आम्ही बोलते आहे, आम्ही बंगालचे आहे. महाराष्ट्राचे इतना दिन से 30 साल से आम्ही इधे रहना है. तो बेलठाकरेचा आदमी लय चांगला माणूस आहे, लय चांगला आहे. लॉकडाउन मध्ये जो तकलीफ उठाई ना, उससे अच्छा अभी वो महाराष्ट्र से बेलठाकरे आदमी शिवसेना अच्छा आदमी है. वो जीतेगा, आएगा. मात्र तुम्हाला पटतंय का असं की आता 2 गट झाले, तर शिवसेना तिथे गेली आहे, तर तुम्हाला हे सगळं पटतं का? कधी दुःख असं वाटत नाही का सामान्य नागरिक म्हणून? नाही नाही नाही, शिवसेना चांगला माणूस आहे. अख्ख्या घराचाच आमचा शिवसेनाच आहे. गद्दारांना काढणार आणि शिवसेना पुढे आणणार आमचीच मशाल. बाळासाहेब त्यांनी जे ठाकरे आहे अनेक आरोप केलेले आहेत असं. ते गद्दार आहेत, आम्ही नाही मानत त्यांना. ते गद्दार आहेत, चोर आहेत, चोर गद्दार. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगणार? आम्ही बी तेच सांगणार. असतात अनेक गद्दार आहेत, विकासाचे. चोर आम्ही आहेत. तेच सांगणार, दुसरं काही आमचा नाही धनुष्यबाण सांगणार. चोरून नेला तरी पण ते निवडून येणार नाही. माझं म्हणणं आहे की जो पार्टी कुठली पार्टी असून द्या, मशाल असूया, धनुष्यबाण असूया, शिवसेना असो, कोणी असूया, जो इथे काम करेन पब्लिक त्याच्यासाठी अपेक्षित असते की बाबा निवडून यावा चांगली व्यक्ती. आणि पब्लिकने समजा त्यांना निवडून दिलं तर त्यांनी पण पब्लिकचं काम करायला पाहिजे. नाही तर निवडणुकीसाठी रस्ता खोदून ठेवलेले, फक्त परेशानी पब्लिकला होते, सर्व गोष्टी येतात. तेच म्हणणं आहे माझं. तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे या संपूर्ण भागाचा विकास व्हावा? मग विकासात्मकच्या मुद्द्यावर लक्ष दिलं पाहिजे की नाही? बाळासाहेब ठाकरे असतील किंवा ठाकरे घराणे यांच्याकडे पाहून जे आहे मतं दिली पाहिजेत, असं काय वाटतं? माझ्या मते तर ठाकरे जे परिवार होते ते उत्तम होते. त्यांनी भरपूर कामं केले आणि मे बी ठाकरेंचे चांगले होते ते, त्यांनी सर्व केले. पण हे आता प्रतिस्पर्धी आलेले आहे, ते फक्त पैशांसाठी कामं करतात. हे अयोग्य आहे माझ्या मते तरी. तुम्ही करा, कामं करा, पब्लिक सगळे बघणार. पब्लिकचाही मुद्दा असतो की तुम्ही काहीतरी करा. तुम्ही वोटसाठी येतात घरोघरी, सर्वांना वोट मागण्यासाठी हात जोडतात. आणि जेव्हा मग पब्लिकचं काम असतं आणि पब्लिक जाते तुमच्याकडे, तर तुम्ही काही करतच नाही काम. हे चुकीचं आहे माझ्या मते तरी. माझा हाच मुद्दा आहे. तर एकीकडे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असं बोललं जात आहे. काय तुम्हाला वाटतं की हे सगळे मुद्दे जे आहे प्रचारात आले पाहिजे, की लोकांचे जे विकास आहे ते समोर घेतलं पाहिजे? मला काय वाटतंय, त्याच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमचं चांगलं काय ते करा. तुम्ही चांगलं काम करा, लोक आपोआप तुमच्याकडे वळणार. तुम्ही सांगायलाची जरूरतच नाही लागली पाहिजे की मी हे काम केलं आणि तू हे काम केलं. सांगायची काय गरज आहे? जो नेता खरोखर काम करतो ना, त्याला बरोबर आपोआप देतात मत. आपले जे आपण पाहिलं तर या ठिकाणी आता गजानन कीर्तीकर हे पूर्वी खासदार होते, तर त्यानंतर आता त्यांच्या मुलाला संधी मिळाली आहे. त्यानंतर रवींद्र बायकर हे पण शिवसेनेमध्ये होते. आता नुकतंच महिनाभरापूर्वी ते शिंदेसोबत गेलेले आहेत. काय वाटतं, हे असं पक्ष अदला बदली लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे की हे असंच यांचं सुरू राहतंय? अदली बदली करायची काहीच गरज नाही. खरं तर पहिला शिवसेनेला मुंबईमध्ये किती मान होता की नाही? शिवसेना होती म्हणून आम्ही रस्त्यावर बसू शकलो. आता शिवसेना जर संपली तर रस्त्यावर बसणं पण मुश्किल होईल लोकांचं. तर समोरून शिवसेना संपवण्याचं कट रचत असं वाटतं का मुंबईत? ते आता असंच झालं ना, आता आदला बदली व्हायला लागलंय. हे लोक काय सगळे नेते येणार आहेत आपल्या बरोबर? कोण येणार? शिवसेनाच येत होती पहिला. रस्त्यावर जेवढी लोक बसतात त्यांना शिवसेनेचा सपोर्ट होता आतापर्यंत. आता इथून पुढंच नाही सांगू शकत आपण. कशाला काही बोललं तर ते हिंदुत्वच येऊन बसणार आहे.
लोकांचा विकास जास्त केंद्रस्थानी ठेवला पाहिजे. बिलकुल नाही. विकास म्हणतात ते शब्दच नाही, विकासच नाही आणि करू शकत नाही हे लोक विकास. आता जे केंद्रीय पातळीवरती आहे भाजप आहे, आता त्यांनी शिंदेना देखील सोबत घेतलेलं आहे. काय नाही करू शकतात हे लोक. त्यांनी तर आता 400 पारचा पण नारा दिलेला आहे. बोलणार ते लोक, भरपूर बोलणार. तोंड त्यांचं आहे, तुम्ही पकडू शकतात काय तोंड त्यांचं? नाही पकडू शकत. बोलणार भरपूर बोलणार, मी पण देखील बोलणार. आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत दिसते. आता ह्या लोकांनी काय घरातच आग लावलेला आहे त्या लोकांनी, तर त्या बाकी करणार काय ते लोक? शिवसेनेमध्ये फूट टाकली आहे, घरात घुसून ह्या लोकांनी. आणखी मराठी माणूस करतो काय? मला हे बोला, मराठी माणसांनी केलं काय? हा, तुमच्या घरी येऊन त्या लोकांनी फोडून घेऊन गेले 2 गुजराती लोकांनी. काका काय वाटतं, आपण पाहतोय की आता हा पूर्ण एरिया जो आहे गव्हर्नमेंट कॉलनीचा आहे, खेरवाडी मधला आहे. अर्धी जागा पाहते इथं खड्डे पडलेले आहेत. अनेक लोक बोलतायत की आम्हाला विकास कामं पाहिजे, तर एकीकडून हिंदुत्वाचा मुद्दा समोर येत आहे. काय वाटतं तुम्हाला? दोन्ही पाहिजे, विकासही पाहिजे, हिंदुत्व पण पाहिजे, दोन्ही पाहिजे ना. तर असं नाही की नुसता विकासच पाहिजे, पर्यावरण पण पाहिजे, त्या पण गोष्टी पाहिजेत ना सगळ्या. त्या गोष्टीसाठी आपल्याला जो योग्य दिशेने जाईल त्यालाच मत देणार आपण. उगाच आपलं ह्याच्या नावावर जाण्यात काय अर्थ नाही ना. म्हणून करताना जे योग्य वाटेल त्याला आपण मत देऊ, असं काय नाही. अभ्यास करून मत दिलं पाहिजे. आता फार गढूळ राजकारण झालंय महाराष्ट्रात, त्यामुळे हा मग काय तर तेच आता तुम्ही म्हणताय की वाटोळं करून टाकलंय, आणि एकीकडे आपण पाहतोय की विकास कामं असतील ते मुद्दे प्रचारामध्ये आले पाहिजेत, किंवा आपण जे प्रचारासाठी चांगले असतात, आमच्यासाठी काही नसतात. पण काही विकास झाला आमचा? काही नाही झाला ना. शिवसेनेने केलं ना भाजपने केलंय. सगळे फक्त आम्हाला आश्वासन देतात, फक्त एवढं. पण त्यांनी तर 400 पारचा नारा दिलेला आहे. मग काय? देऊ शकतात, ते पार्टीमध्ये आहे ना. आता बघूया 400 पार होतात ते किती पार होतात. 10 वर्ष बघितला म्हणून त्यांचा काळ. आता खासदार म्हणून गजानन कीर्तीकर आहे, त्यांच्या जागी तर त्यांच्या बदली आता त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र बाप जे आहे ते शिंदेसोबत आहे आणि बेटा जो आहे ठाकरेंसोबत आहे. तर इथेच जे आहे कुठेतरी विसंगती पाहायला मिळते. तर सामान्य माणसांमध्ये काय ते हे बघा, आमची शिवसेना आजची नाही, पूर्वीची. आता शिंदे साहेबांनी नवीन केली, त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमची जे शिवसेना, आमचं मत शिवसेनानं जाईल किंवा काँग्रेसला जाईल. उद्धेचा आणि शिंदे साहेबांचा आमच्यामध्ये काय. काका आपण पाहतोय की आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. एकीकडे आता मुंबईमध्येच आपण पाहिलं तर उत्तर पश्चिम मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, अर्थातच धनुष्यबाण विरुद्ध मशाल ही लढत पाहायला मिळते. नेमकं काय वाटतं, तुमचं मत कोणाच्या दिशेने असेल? विकासाच्या दिशेने असेल, हिंदुत्वाच्या दिशेने असेल? कारण की हे दोन्ही मुद्दे प्रचारामध्ये मांडले जातात. सामान्य माणसाला काय वाटतं? नाही, सामान्य माणसाचं म्हणजे हे काय गव्हर्नमेंट कॉलनी आहे, बरोबर आहे. इथे गव्हर्नमेंट कॉलनीचा कोणी विकासच नाही केला आहे. इथे जे होतं ते फक्त म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुसायचा प्रकार झालेला आहे. मेन म्हणजे इथे फक्त घोषणा झाल्या, सगळं काय झालं, मिटिंगी झाल्या, सगळं काय झालं, पण इथे काय कोणी विकासच नाही केलेला आहे. शिवसेना असो, उद्धवची असो, किंवा तुमची एकनाथ शिंदेची असो की BJP असो, कोणी इथे काही विकास केलेला नाही आहे. कारण गव्हर्नमेंट कॉलनी हा गव्हर्नमेंटचा माणूस आहे, बरोबर. ह्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये कोणीही मॅडम विकास केलेला नाही आहे. आता मतं द्यायची आपला हक्क आहे म्हणून आपण मतदान करायचं. बाकी इथे काय कोणाला काही इंटरेस्ट राहिलेला नाही. कारण सांगायचं एक, करायचं एक आणि काही द्यायचं नाही, असा प्रकार इथे आहे. समजलं का? बाकी काही इथे काही हेच नाही. रिटायर झाल्यानंतर काढा, जा, तुम्हाला कुठे जायचं जा. सांगताना मराठी माणूस हा बालेकिल्ला उद्धव ठाकरेचा होता. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं, म्हणजे शिवसेनेचा. आता शिवसेना फुटली, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे वेगळे झाले आणि इथे तर सगळा बट्ट्याबोळच झालेला. काही उपयोग नाही इकडे. इथे म्हणजे आता जी लोक आहेत, मतदान करायला पाहिजे, आपलं मत फुकट नको जायला म्हणून मतदान करतात. बाकी काही इंटरेस्ट राहिलेला नाही मतदानामध्ये. कारण इथल्या लोकांना काहीच दिलेलं नाही आहे पहिल्यापासून. म्हणजे जवळजवळ 70 वर्ष झाली इथे गव्हर्नमेंट कॉलनीला. कोणी काय कोणाला काही दिलेलं नाही. सांगत होते आम्ही बिल्डिंग पाडून तुम्हाला ओनरशिप देतो, हे देतो. कोणी कुठल्याच पार्टीने काय केलेलंच नाही इथे. असा विषय आहे इथला. आता इथलं काय मतदान करतायत, काय येत आहेत, काय जात आहेत, होऊन जाते झालं. आता उज्ज्वल निकम साहेबांना उभं केलं BJP तर्फे. वर्षा गायकवाड ही आमदारकीची होती तिकडची, आता त्यांना उभं केलं महाविकासमधून. आणि BJPची हे आहेत आपलं उज्ज्वल निकम. आता ह्या दोन्ही चेहरे तसं बघायला गेले ते नवीन आहेत. उज्ज्वल निकम पहिलाच वेळ उभे राहतात लोकसभेला, आणि सेकंड टाईम आपल्या वर्षा गायकवाड ही आमदार होत्या, ते तिकडे होत्या. पण आता प्रश्न पडणार आहे की कोणाला मतदान करायचं.
BJP मध्ये करायचं झालं तर BJP मध्ये कसं आहे माहिती आहे, हे तुम्हाला माहिती आहे, अंदाधुंदी कारभार आहे सगळा, सगळे वाट लागलेली आहे. आणि हे एकनाथ शिंदेला घेऊन आपलं काय चाललेलं आहे. इथलं मेन प्रॉब्लेम होता उद्धव ठाकरेचा, पण उद्धव ठाकरेंनी काय आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. जेव्हा आजारी होतं तर त्यावेळेला जर काय केलं असतं तर टिकलं असतं, पण हे सगळे निघून गेले तिकडे. ईडीच्या CBIच्या भीतीने सगळे तिकडे गेले. नाही आला तर ED लावीन, हे लावीन ते लावीन, त्यामुळे गेले सगळे. आता तो रवींद्र वायकर तो पण हेच होता. पूर्वीच त्यांचा प्रवेश झालेला आहे. हा, ते काय झालं कशासाठी लोकांना माहिती आहे. लोक काय डोळे पिऊन दूध पित नाही मांजरीसारखे. लोकांना सगळं माहिती आहे की ED कोण लावतं काय लावतं. पण त्याच्यामध्ये रवींद्र वायकर गेले, यामिनी त्यांना पण लोकसभेचे तिकीट दिले आहेत. पण हे कशासाठी झाले ते सगळे की एकच पक्ष पाहिजे BJP फक्त. म्हणजे रशियामध्ये आहे, आणखीन चायनामध्ये आहे, तसा एकच पक्ष ठेवायचा झाला आहे नरेंद्र मोदी अमित शहाचं. तेवढंच इथे कारण आहे. हे लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतं का असं? 100% लोकांसाठी अहो इथले कारखाने हे ते सगळे उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत. मग आता जर सेकंड टाइम जर मोदी आला तर मुंबईची तर वाटच लावणार तो. कारण ह्या लोकांना ते कसं आहे, पैसा मिळतोय. दुसरी गोष्ट म्हणजे जे फुटून गेले त्यांना पैसा मिळतोय, सगळं काय मिळतोय. आणि तिकडे फुटून जातात कशाला ED लावतात. नाही आला तर मग ED लावीन, तर सगळं जप्त करेल, भीतीने जातात. जे काय कमवलं आहे ते पण जाईल सगळं, म्हणून तिकडे जात आहेत. आणि लोकशाहीला हे म्हणजे काय पूरक नाही आहे. ह्याच्यामध्ये काय लोकांचं नुकसान होणार. मोदी आला तर परत वाट लागणार आहे, हे तर 100% खरं आहे. ते मोदी अमित शहा आले तर हे काय करणार, सगळ्यांना घेऊन सगळे उद्योगधंदे मुंबईचे सगळे तिकडे नेणार गुजरातला. मग इथे मारा तुम्ही, मुंबई महाराष्ट्रामध्ये मारा. महाराष्ट्रामधले पूर्ण धंदे गेले, अरे गेली तिकडे. आणखीन काय उद्योग निवडून येऊ द्या फक्त. हे लोकसभेचे निवडून जर BJP आले तर उद्योगधंदा सगळा तिकडे. इथे काही राहणार नाही मुंबईमध्ये. म्हणजे मराठी माणूस काय आणखीन कोणी काय, जो गरीब कष्टकरी माणूस आहे ना तो उपाशी मारणार आहे, एवढं नक्की. आणि सगळे धंदे तिकडे जाणार आहेत. हे फक्त यांची चाल नरेंद्र मोदी BJP वाल्यांची. असा हा व्यवहार आहे इथला. काही कोणाला इंटरेस्ट राहिलेला नाहीये. सगळे तसेच आहेत. सगळे आता चोर कोणालाही- आहेत. मी बोलतो सगळे चोर, सगळे पार्टीवाले चोर. मग ते काँग्रेस असू द्या, तुमची बहुजन असू द्या, की आणखीन BJP असू द्या, आणखीन कुठल्या आता उद्धव ठाकरेची असू द्या, किंवा तुमचे तो कोण तो दाढीवाला तो MI वाला वगैरे, सगळे चोर आहेत. आपल्या मतासाठी सगळे लाचार आहेत. आणि आपल्याला आपल्या खिशातले पैसा बाहेर पडू नये, आपल्या खिशात पैसा पडावा म्हणून हे सगळं चाललेलं आहे. बाकी काही नाही. जनता प्रचंड चिडलेली आहे. राग त्यांच्या मनामध्ये कायम आहे. ज्याप्रमाणे शिवसेना फुटली तर त्यांनी ठाकरे गटाला सपोर्ट केला, तर काहींनी भाजपवर सडकून टीका केलेली आहे. आता हा संपूर्ण राग किंवा चीड कशा प्रकारे जी आहे या मतदार राजाला मतदार पेटीपर्यंत जाऊन पोहोचवेल का, किंवा कशा प्रकारे यंदाचं मतदान प्रक्रिया ही मुंबईमध्ये पार पडेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की याच पार्श्वभूमीवर महायुती असो किंवा महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट असो किंवा ठाकरे गट, शरद पवार गट असो किंवा अजित पवार गट, या सर्वांचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र सर्वसामान्य माणूस हा यांच्याकडेच लक्ष देऊन बारकाईने आहे. आणि त्यांनी ज्याप्रमाणे कारभार केलेला आहे त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये देखील उमटल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.